नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांच्याबद्दल. परमपूज्य नाना महाराज तराणेकर हे दत्त संप्रदायातील एक महान संत होते. त्यांचे मूळ नाव मार्तंड शंकर तराणेकर असे होते. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1896 रोजी झाला. त्यांचे जन्मस्थान मध्य प्रदेशातील तराणा हे गाव होते. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती. त्यांच्या घराण्यात दत्तभक्तीची परंपरा होती. बालवयातच त्यांनी नामस्मरण सुरू केले. त्यांना श्री दत्तप्रभूंबद्दल अपार श्रद्धा होती. त्यांचे गुरु वासुदेवानंद सरस्वती होते. टेंबेस्वामींनी त्यांच्यावर विशेष कृपा केली. नाना महाराजांनी गुरुसेवेला जीवनाचे ध्येय मानले. ते अत्यंत साधे आणि विनम्र होते. त्यांच्या बोलण्यात प्रेम आणि करुणा होती. त्यांनी अनेकांना भक्तिमार्ग दाखवला. नामस्मरणाचा त्यांनी मोठा प्रचार केला. दत्त दत्त हा जप त्यांनी सर्वांना दिला. त्यांना दत्तावतार मानले जाते. भक्त त्यांना मार्तंड महाराज असेही म्हणत. त्यांनी अनेक यज्ञ आणि धार्मिक विधी केले. विष्णुयाग, दत्तयाग आणि गणेशयाग त्यांनी केले होते. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत होता. ते सर्व भक्तांना समान वागणूक देत. गरीब आणि दुःखी लोकांना ते आधार देत. त्यांच्या दर्शनाने भक्तांना समाधान मिळत असे. त्यांनी अनेकांना सदाचार शिकवला. संयम आणि शिस्त यांना त्यांनी महत्त्व दिले. इंद्रिय संयम हेच खरे साधन असल्याचे ते सांगत. त्यांनी सत्संगाची परंपरा वाढवली. त्यांचे प्रवचन अत्यंत प्रभावी असे. त्यांच्या शब्दात अध्यात्माची ताकद होती. त्यांनी भक्तांना गुरुचरित्र वाचन सांगितले. दत्तभक्तीतून जीवन शुद्ध होते असे ते म्हणत. त्यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला. महाराष्ट्रात त्यांचे मोठे भक्तवर्ग निर्माण झाले. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही त्यांचा प्रभाव होता. त्यांनी भक्तांना प्रेमाने मार्गदर्शन केले. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला धीर मिळत असे. त्यांच्या सहवासाने मन प्रसन्न होत असे. ते नेहमी नम्रतेने बोलत असत. त्यांनी अहंकाराचा त्याग करण्यास सांगितले. सेवा आणि भक्ती हे जीवनाचे सार आहे असे ते मानत. त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रचार केला. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोक अध्यात्माकडे वळले. त्यांनी त्रिपदी परंपरेचा प्रसार केला. भक्तीमधून समाज जागृती त्यांनी केली. त्यांना अनेक चमत्कारिक अनुभव जोडले जातात. भक्त त्यांच्या कृपेच्या कथा सांगतात. त्यांनी नेहमी गुरूंचे महत्त्व सांगितले. गुरुशिवाय ज्ञान नाही असे ते म्हणत. त्यांच्या आयुष्यात साधेपणा होता. ते बाह्य दिखाव्यापासून दूर राहिले. त्यांचे जीवन आदर्शवत होते. त्यांनी प्रेम, दया आणि क्षमा शिकवली. सर्व धर्मांचा आदर करावा असे ते सांगत. भक्तांवर त्यांचे अपार प्रेम होते. ते भक्तांच्या दुःखात सहभागी होत असत. अनेकांना त्यांच्या कृपेने मानसिक शांती मिळाली. त्यांनी सदैव सत्याचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या आश्रमात भक्तिभावाचे वातावरण असे. इंदोर हे त्यांचे कर्मक्षेत्र मानले जाते. नागपूरमध्येही त्यांचे मोठे कार्य झाले. त्यांनी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराची स्थापना केली. त्यांच्या शिकवणीत साधेपणा होता. त्यांनी लोभ आणि मोह टाळण्यास सांगितले. सत्कर्मातून जीवन महान बनते असे ते म्हणत. त्यांच्या जीवनातून भक्तीचा आदर्श दिसतो. ते सतत दत्त नामाचा जप करत. त्यांच्या सहवासाने भक्तांमध्ये श्रद्धा वाढली. त्यांनी मानवतेची सेवा केली. त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमुळे अनेकांचे जीवन बदलले. ते भक्तांसाठी दयामूर्ती होते. त्यांनी अध्यात्म आणि व्यवहार यांचा सुंदर समन्वय केला. त्यांच्या कृपेची अनुभूती आजही भक्त घेतात. 16 एप्रिल 1993 रोजी त्यांनी महासमाधी घेतली. त्यांचे महानिर्वाण नागपूर येथे झाले. आजही त्यांच्या पुण्यतिथीला मोठ्या प्रमाणात भक्त एकत्र येतात. त्यांचे कार्य भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे. नाना महाराज तराणेकर यांचे जीवन भक्ती, सेवा आणि साधनेचे प्रतीक आहे. म्हणूनच परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांचे नाव दत्त संप्रदायात सदैव आदराने घेतले जाते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.